तुकाराम मुंडेंची धास्ती, भेसळ करणाऱ्यांची उठू लागली वस्ती. अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या धडक कारवाईने राज्यभरातील विविध पदार्थात भेसळ करून त्या पदार्थांची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले असून या कारवाईचं सर्वसामान्यातून स्वागत होत असून या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांची वस्ती उठू लागल्याचं चित्र दिसून येऊ लागलं आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही या कारवाईची धास्ती अनेकांनी घेतल्याचं गेल्या 2-3 दिवसापासून गुटखा मावा विक्री करणाऱ्या पानपट्ट्या, हॉटेल, बेकरी व्यवसाय यांच्या दुकानाच्या उघडझापमुळं दिसून येत आहे. गेल्या 2-3 दिवसापासून अधिकारी आले रे असा मेसेज पानटपरीधारकांना येतो की पुरवला जातो. हे गुड असलं तरी असा मेसेज आला की पानटपऱ्या लागलीच बंद केल्या जात असल्याचं चित्र मोडणीमध्ये दिसून येत आहे. तर दुसरीकडे बेकरी व्यवसाय करणाऱ्या बेकरीमधील अनेक खाद्यपदार्थ गायब झाल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. पेढा, बर्फी आणि खास करून बेकरीतील अनेक पांढरे पदार्थ गायबच झाले आहेत आणि हे गोड पांढरे पदार्थ बनवण्यासाठी लागणारा पांढरा पदार्थ हा बाहेरील राज्यातून येत असल्याची देखील चर्चा आहे. आज शाळा सुरू होत आहेत आणि शासनाचा नियम धाब्यावर बसवून शाळा परिसरातच अनेक अवैध पदार्थांची विक्री होत आहे. यावर देखील कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून अनेक वेळा झाली. मात्र ठराविक अधिकाऱ्यांशी असलेलं दुकानदाराचं हितसंबंध पाहता आजपर्यंत अशी कारवाई झाली नाही. मागील 2-3 दिवसापासून अनेक हॉटेल व्यावसायिक स्वच्छता, टापटीपपणा, कामगारांचे ड्रेस कोडसह अलर्ट मोडवर आहेत, तर टपरीधारकांचे धाबे दणाणलेले आहेत. अशातच काही जण चोरून विक्री देखील करत असल्याची माहिती मिळत आहे. मागील 1-2 दिवसापूर्वी हातगाडीवरील आईस्क्रीम, लस्सी विक्री करणाऱ्याकडे तपासणी केली गेली असल्याची चर्चा आहे. मात्र अद्यापही कुठल्याच अशा भेसळ पदार्थाची आणि शासनाचा नियमभंग करत विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचं सध्या तरी दिसत आहे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.